अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्याने प्रार्थना करते। तर आजचा विषय आपला बघा, कोजागिरी पौर्णिमा येत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेसाठी आपल्या घरात काही वस्तू ज्या असतात त्या खूप आवश्यक असतात। आता त्या वस्तू कुठल्या ते मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे, पण या वस्तू आपल्या घरात असणं का आवश्यक असतं किंवा कोजागिरी पौर्णिमेलाच का आणाव्या। तर तुम्हाला एक सांगू का, जी कोजागिरी पौर्णिमा असते ते हा जो मुहूर्त असतो हा खूप म्हणजे एका वर्षात एकच वेळा कोजागिरी पौर्णिमा जो असतो ही मोठी पौर्णिमा येत असते। ठीक आहे, या पौर्णिमेला लक्ष्मी मातेचा जन्म म्हणून पण ओळखलं जाते, कारण समुद्र मंथनातून लक्ष्मी माता ही उत्पत्तीला आली होती। शंख झालं, कासव झालं, हे बरेचसे जे असतात म्हणजे लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या गोष्टी असतात त्या उत्पन्न झालेल्या होत्या समुद्र मंथनाच्या वेळी। तर आपल्याला त्या दिवशी काही वस्तू अशा असतात की आपल्या घरात त्या आणायच्या असतात आणि तुमच्या देवघरामध्ये जी वस्तू नसेल किंवा तुम्हाला पूजेसाठी लागणाऱ्या अशा काही वस्तू असतात की त्या तुमच्या घरात नाहीत तर त्या तुम्ही आणू शकतात। कारण दुसरं काही नाही, बरेच लोकांचं काय होतं, ह्या वस्तू आणल्या त्या आणल्या पण फरक काही जाणवत नाही असे म्हणत असतात। पण सांगू का, एखादी बघा मोबाईल आपण आणतो, मोबाईल चालतो 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 पण कालांतराने त्याची बॅटरी संपते, आपण चार्जिंग करतो आणि मगच तो मोबाईल चालत असतो, बरोबर। त्या प्रकारे कुठल्याही जे आध्यात्मिक वस्तू असतात, म्हणजे वस्तूच काय पण एखादी मूर्ती घ्या तुम्ही देवाची, तर ते देवाच्या मूर्तीमध्ये देवपण येण्यासाठी किंवा ब्रह्मांडामधून त्या शक्ती खेचून घेण्यासाठी मंत्र स्तोत्र हे आवश्यक असतात। मंत्र स्तोत्रांच्या अधीन हे देवता असतात। त्यामुळे तुम्हाला सांगेल, कुठलीही वस्तू आणली त्याच्यावरती मंत्र स्तोत्र किंवा पूजा पाठ जर होत नसेल तर तुमची वस्तू आणलेली व्यर्थ आहे। तुमच्याकडून पूजा होईल तेव्हाच तुम्ही आणा, असं मी आग्रह करून तुम्हाला सांगेल। तर आता सगळ्यात महत्वाचं तर कोजागिरी पौर्णिमा येत आहे आणि काही वस्तू अशा असतात की ज्या कोजागिरी पौर्णिमेला लागत असणार, पण पुढे लक्ष्मीपूजन आपलं येणार आहे त्या दिवसासाठी सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तर अशा काही वस्तू कोणत्या आणि ज्या दोघी सेवांसाठी तुम्हाला लागणार आहे अशा वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे। तर लक्ष्मी माता कुठे स्थिर राहत असतात किंवा कुठे पाणी भरत असतात असं बोललं जातं, किंवा कोणत्या घरात वास करत असतात। ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथे वास करतात, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर जिथे प्रभू विष्णूंची भगवान विष्णूंची सेवा ज्या घरात होत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असतात। तर आपल्याला लागणार आहे एक फोटो जो माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेपत आहे। हा फोटो जो आहे तो तुम्हाला फ्लॅश होईल, ते मी साईडला टाकून देते। तर तो फोटो तुम्हाला लागणार आहे, आवश्यकतेनुसार नक्कीच केंद्रांमध्ये जा, केंद्रांमध्ये अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर हा फोटो तुम्ही आणू शकतात, किंवा जो माता लक्ष्मी बसलेल्या आहेत आणि पाठीमागे जो भगवान विष्णू आहेत, 4 हत्ती बाजूला असतात, हा एक फोटो असतो आणि माता लक्ष्मी पाय चेपताना असतो। तर या 2 फोटोपैकी एक फोटो तुम्हाला आणायचा आहे, तो नक्कीच तुम्हाला लक्ष्मी पूजनासाठी लागणार आहे। आणि जर आपण कोजागिरी पौर्णिमेला देखील ठेवला पूजेत तरी देखील चालेल, त्या दिवशी पण ठेवू शकतो, अन्यथा लक्ष्मी पूजनाला तुम्हाला लागणारच आहे। दुसरी वस्तू अशी आहे की तुम्हाला कुबेर भगवानांची मूर्ती, आता बऱ्याच घरांमध्ये कुबेर भगवानांची मूर्ती असावी का हा देखील प्रश्न असतो। तर तुम्हाला सांगेल, कुबेर भगवानांची मूर्ती असणं आपण घ्यायची असेल नक्कीच घेऊ शकतात, काही हरकत नाही, पण कुबेर भगवानांना कधीही देवघरात ठेवत नाही, त्यांची जागा देवघरात नसते, त्यांची जागा ही तिजोरीतच असते। म्हणून तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर दररोज कुबेरांची पूजा करत नाही, फक्त कोजागिरी पौर्णिमा हा एक दिवस आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुबेर भगवानांची पूजा होत असते, त्या दिवशी आपल्याला कुबेर भगवानांची मूर्ती काढावी लागते। अन्यथा तुम्ही त्यांना सुपारी स्वरूपात देखील तुम्ही मांडणी करू शकता, जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जो मांडणीचा व्हिडिओ आहे पूजा मांडणीचा, त्यामध्ये तुम्ही बघू शकता। विष्णूंचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा फोटो आणला तरी देखील चालेल, किंवा त्या व्यतिरिक्त लक्ष्मी माता आपल्या घरात असतातच, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये लक्ष्मीची मूर्ती असते, त्यासाठी तुम्हाला कुबेरांची मूर्ती किंवा विष्णू भगवानांची मूर्ती, पण मी सांगेन तुम्हाला कुबेरांची मूर्ती जर तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल तर यापैकी विष्णूंची मूर्ती न घेता जर फोटो घेतला तरी चालेल, किंवा लक्ष्मी माता जर तुमच्या घरात असते तर भगवान कुबेर जर घेतले तरी देखील चालेल। भगवान कुबेरांची मूर्ती मात्र आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे, फक्त 2 दिवस आपण पूजेसाठी बाहेर काढायची आहे।
अन्यथा तुम्हाला घ्यायचीच नाही तर तुम्ही सुपारी स्वरूपात मांडू शकतात, काही हरकत नाही। त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल तर कुबेर यंत्र किंवा श्री यंत्र हे दोघी जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही घेऊ शकतात आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजन किंवा स्थापना करू शकतात। आता पुढची वस्तू अशी की जर तुम्ही श्रीयंत्र घेतलं तर त्या दिवशी नक्कीच तुम्हाला सांगेल की कमळगठ्ठ्याची माळ जी असते ती देखील तुम्ही घेऊ शकतात। कमळगठ्ठ्याची माळ जी असते अगदी केंद्रांमध्ये 27, 40, 108 मण्यांची असते। आता आमच्या केंद्रांमध्ये मागे 52 मण्यांची सुद्धा आलेली होती इथे। तर तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही माळ घेऊ शकता। तुमच्या घरी असेल 108 मण्यांची हरकत नाही तर घेऊ नका दुसरी माळ। उगाच देवघर भरण्यापेक्षा आणू नका असं सांगेल। हौस म्हणून करायचं नाही किंवा देखावा करण्यासाठी कुठलीही वस्तू करू नका किंवा घेऊ नका, खरेदी करू नका असं सांगेल। पैसा वेस्ट होतो आणि देखावा आपल्याला करायचा नाही अध्यात्माचा। तुमच्या घरी असेल तर आणू नका, नसेलच नवीन सेवेकरी असतील त्यांच्यासाठी सांगेल तर कमलगठ्ठ्याची माळ ही आणू शकतात। कमळगठ्ठ्याची माळ का तर माता लक्ष्मीला कमळाचं फूल अतिप्रिय असतं, तर आपण माता लक्ष्मीला कमळाचे फूल रोज वाहू शकतो का तर नाही, तर फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणजेच आपण बी तरी वाहू शकतो, म्हणून आपण ते आणायचे आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल या वस्तू आणल्यानंतर तुम्हाला जी मी पूजा सांगितली त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि त्यानंतर कुबेरांची मूर्ती असेल ती ठेवू शकतात। फोटो जो असतो आपल्या देवघरामध्ये आपण दररोज ठेवायचा का हा देखील प्रश्न मनात असतो महिलांचा काय म्हणतंय बघा। धन्वंतरीचा फोटो झाला, आता मी जो फोटो सांगितला तुम्हाला माता लक्ष्मी विष्णूंचा फोटो, सत्यनारायणचा फोटो असतो, बरेचसे फोटो जमतात मग असे आपली पूजेला जे लागतात। तर हे सगळे फोटो ताई मग ठेवायचे कुठे हा देखील एक प्रश्न होता, त्यामुळे मी ही माहिती सांगणार आहे की हे फोटो तुम्ही दररोज आपल्याला देवघरात ठेवायचे नाहीत। अशा ठिकाणी जसं आपण गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवून देतो त्या प्रकारेच हे फोटो देखील व्यवस्थित आपण ठेवून द्यायचे आहेत आणि ज्या दिवशी आपल्याला पूजेला लागत असतात त्या दिवशी आपण पूजेला हे फोटो काढू शकतात। आता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो माझा देवघरात नसतो, कायम नसतो, आधी ठेवायचे, आता नाही ठेवत, कारण उगाच तिथे धूळ बसायला नको, गर्दी व्हायला नको आणि आपल्याकडून रोज सेवा होते का त्या फोटोची तर नाही। त्यापेक्षा श्रीयंत्र आहे किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्या देवघरात आहे त्यांची सेवा, कुठल्या देवांची सेवा करावी दररोज नाही होत, म्हणून मग मी ड्रॉवर जे असतात तिथे ठेवून देते जेणेकरून आपला हात तिथे दररोज लागत नाही। आपण अशा काही तिथी असतात किंवा मुहूर्त असतात तेव्हा आपल्याला वस्तू लागतात तेव्हा आपण काढून घ्या आणि त्या दिवशी आपण पूजा करायची आणि परत आपण तिथे ठेवून देऊ शकतो। या पद्धतीने आपण करू शकतो। बऱ्याच महिलांना हा गैरसमज असतो म्हणून त्याचा गैरसमज इथे दूर होईल आता। तर या काही गोष्टी आहेत तर नक्कीच तुम्ही आणू शकतात। त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल जर तुम्हाला कवड्यांची सेवा करायची असेल तर तुम्ही 7 कवड्या आणू शकतात। 7 कवड्यांची सेवा कशी करायची काय करायची वा जुना व्हिडिओ जर असेल माझा तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते, तर तुम्ही बघू शकता। ती कवड्यांची सेवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करू शकतात आणि मंत्रून आपल्या देवघरामध्ये कवड्या देखील ठेवू शकतात। जर सेवा होत असेल त्या वस्तूंची ज्या आपण खरेदी करणार आहोत तरच तुम्ही वस्तू घ्या, नाहीतर घ्यायची नाही। आपल्या घरात जर वस्तू आणून आपण नुसती ठेवली, एकदा स्थापना केली, त्यावेळेस सेवा केली आणि ठेवून दिली आणि पैसा आपोआपच येत असतो, लक्ष्मी माता आपोआपच येत असतात असं नसतं। आपल्याला तिला वारंवार त्या वस्तूवरती सेवा कराव्या लागतात। तुमची सेवेची तयारी असेल, गोडी असेल तरच तुम्ही वस्तू खरेदी करा किंवा घेऊन या, नाहीतर अन्यथा आणू नका। साधी तुम्ही मनापासून सेवा जेवढी होईल यथाशक्ती केली तरी देखील चालेल। तसंच तुम्हाला सांगेल आता लक्ष्मी पूजन येईल आपलं, त्या दिवशी आपल्याला जी कुबेर पोटली जी आहे लक्ष्मी कुबेर पोटली ती बनवायची असते। आता तिचं सामान काय लागणार आहे तो व्हिडिओ देखील लवकर येईल तुमच्याजवळ। त्याला जे सामान लागणार आहे मंत्रून आपल्याला ठेवायची असते आणि बऱ्याच महिला या माझ्या सेवेकरी खेड्यांमध्ये कुठेतरी राहत असतात, त्यांना आणायला लवकर आणण्यासाठी किंवा सामान अवेलेबल करण्यासाठी तो व्हिडिओ देखील आपल्या लवकरात लवकर तुमच्याजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तो व्हिडिओ आला म्हणजे तुम्हाला सामान आणता येईल। तसंच दीपावली संच जो असतो ती सेवा देखील आपल्याला सुरू करायची आहे कालाष्टमी पासून, तर नक्कीच खूप अप्रतिम सेवा आहे। सगळ्यांनी ती सेवा देखील करा लक्ष्मी प्राप्तीसाठी। नक्कीच का करावी कशी करावी ती माहिती देखील तुमच्यापर्यंत येईलच।
तर या गोष्टी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला देखील जे आपण पूजा करणार आहोत त्याचे जे सामान असतं ते साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचेल वेळेवर. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती इथेच थांबवते. ज्या सांगितलेल्या वस्तू आहे त्यांची सेवा करा, तेव्हाच आपल्याला मेवा मिळत असतो. सगळ्यात आधी तेच सांगेल मी, त्यानंतरच तुम्ही वस्तू खरेदी करा. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.